बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळते। राजकारणातील कट्टर वैरी असलेले कडू आणि राणा यांची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। अमरावतीच्या राजकारणात येणाऱ्या काळामध्ये काही घडामोडी घडतायत का हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत स्वप्नील उमप, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। स्वप्नील, कट्टर वैरी असलेले कडू आणि राणा यांच्यात फोनवरून संवाद झालाय, नेमका काय संवाद झालाय, काय कळतंय? नक्कीच आपण पाहतो राजकारणामध्ये कायम कोणी राजकारणात मित्र किंवा शत्रू नसतो, तसेच अनेक उदाहरणं आपल्याला राज्याच्या राजकारणामध्ये पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बच्चू कडूंना शिवसेनेकडनं आमदारकीची आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याची चर्चा ताजी असताना दुसरीकडे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये फोनवरनं संवाद झाल्याची माहिती जी आहे ती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडूंच्या उमेदवारांमुळे जे आहे ते नवनीतांचा पराभव झालेला होता। दुसरीकडे विधानसभेमध्ये देखील बच्चू कडूंचा जो आहे तो पराभव झालेला होता। दरम्यानच्या काळात दोन्ही नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर टीकाटिप्पणी होत होती, परंतु आत्ताची जी माहिती आहे की दोन नेत्यांमध्ये जे आहे ते फोनवरून संवाद झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली। मात्र नेमकी फोनवरनं काय संवाद झाला याचा तपशील समोर आला नसला तरी मात्र दोन अमरावतीच्या राजकारणातले दोन कट्टर वैरींचा जो आहे तो फोनवरनं संवाद झालेला आहे। नेमका या संवादात काय चर्चा झालेली आहे, आगामी राजकारणाच्या दृष्टीनं या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण जर पाहिलं एकीकडे बच्चू कडूंना ऑफर आहे, दुसरीकडे रवी राणांचा फोन, त्यामुळं पडद्यावर काही राजकीय घडामोडी घडतायत का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। दरम्यान या संपूर्ण फोनमुळे जी आहे ती राजकीय वर्तुळात विविध चर्चांना जी आहे ती सध्या उधाण आलेलं आहे। निश्चितच स्वप्नील, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणारच आहोत। मात्र अमरावतीच्या राजकारणातून एक मोठी बातमी म्हणावी लागेल। राजकारणातील कट्टर वैरी असलेले कडू आणि राणा यांची फोनवरून चर्चा झाली आहे। या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत।